नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, फॉरेन्सिक संचालनालय या ठिकाणी भरती निघालेली आहे 2024 ची। तर मित्रांनो, या ठिकाणी अतिशय छान असे आणि अतिशय मोठं असं पद आहे। तर मित्रांनो, हे पद आहे रसायन आणि न्यायवैज्ञानिक। तर या पदासाठीचं संपूर्ण अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, नेमकं तुम्हाला तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी आणि तुमच्या अभ्यासाचं टाइम टेबल कसं असणार आहे याचा हा व्हिडिओ मी या ठिकाणी काय घेऊन आलेला आहे। तुमच्यापैकी बरेच जणांनी कदाचित या ठिकाणी पहिल्यांदा फॉर्म भरला असेल, काही जण कदाचित तुमच्यापैकी या ठिकाणी जुने असतील, तरी सुद्धा दोघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे। लक्षात ठेवा, जागा कमी आहेत आणि स्पर्धक खूप आहेत। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अजून फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या आणि फॉर्म भरताना अजिबात कोणतीही चूक करू नका। कारण की मित्रांनो, जवळपास 1% विद्यार्थी 100 पैकी 1 विद्यार्थी काहीतरी फॉर्म मध्ये चूक करतो आणि नुकसान सहन करतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण याचं संपूर्ण अभ्यासाचं नियोजन पाहणार आहे। आपल्याला माहित आहे 54 पद आहेत। तसंच या ठिकाणी यांचा जो कालावधी 28 फेब्रुवारी शेवटची तारीख आहे, या ठिकाणी पूर्ण आपण डिटेल्स तुम्हाला दिलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जो अभ्यासक्रम दिलेला आहे, या अभ्यासक्रमानुसार जो आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे, या अभ्यासानुसार आपल्याला एकूण जो पेपर असणार आहे, पेपरचा पॅटर्न या ठिकाणी आपल्याला असणार आहे 60-40। किती असणार आहे? 60-40 आपला पॅटर्न असणार आहे। 60% मध्ये या ठिकाणी तुमचा विषय असणार आहे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमापन चाचणी, तसंच जीके। तर हे 4 विषय असणार आहेत 60% मध्ये। म्हणजे या ठिकाणी प्रत्येक विषय 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न आणि जीके 15 प्रश्न। हे झालं तुमचं 60चा रेशो। आता 40% मध्ये मित्रांनो तुमचे 2 विषय असणार आहे। एक असणार आहे केमिस्ट्री आणि दुसरा असणार आहे तुमचा फॉरेन्सिक। की जो विषय तुमच्यासाठी या ठिकाणी कसा आहे, एकदम नवीन आहे। तुमचं केमिस्ट्री आहे त्यामुळे तुम्हाला केमिस्ट्री जमून जाईल। मात्र तुमचं जे फॉरेन्सिक आहे, या फॉरेन्सिकचा या ठिकाणी भरपूर असा रोल आहे। माझ्या अंदाजाने हे केमिस्ट्री आणि फॉरेन्सिकचं डिपार्टमेंटची परीक्षा असल्यामुळे नियर अबाउट केमिस्ट्रीचे 10 ते 12 प्रश्न या ठिकाणी येण्याचे चान्सेस आहेत। तसंच या ठिकाणी फॉरेन्सिकसाठी कमीत कमी 25 ते 30 प्रश्न साधारणतः या ठिकाणी येण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे आज या 25 ते 30 प्रश्नाचा जर आपण विचार केला मित्रांनो फॉरेन्सिकसाठी, तर 60 गुण किती होतात? 60 गुण या ठिकाणी होतात किंवा 50 गुण होतील। विचार करा मित्रांनो, 50 गुण सिलेक्शनसाठी जो कट ऑफ लागतो तो 150-160 च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ लागेल। म्हणजे हे 50 गुण म्हणजे मेन या ठिकाणी सब्जेक्ट आहे। कारण की इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जीके सगळ्यांचा अभ्यास ऑलरेडी झालेला असेल, त्यामुळे तुम्हाला फोकस करायचा या फॉरेन्सिक टॉपिकवर। केमिस्ट्री ऑलरेडी सगळ्यांचं झालेलं असणार आहे, लक्षात। केमिस्ट्री सगळ्यांचं झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला फोकस करायचा आहे फॉरेन्सिक। तर मित्रांनो, असा या ठिकाणी आपला अभ्यासक्रम आहे। एकूण या दोन्ही मिळून 40 प्रश्न, 80 गुण असणार आहेत। तर या ठिकाणी 100 प्रश्न असणार आहेत, 200 गुण असणार आहेत। आणि जो तुम्हाला पेपर सोडवण्याचा कालावधी आहे तो कदाचित तुम्ही पाहिला नसेल तर बघून घ्या। 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत। किती? 90 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहेत। आता मोड ऑफ लँग्वेज, तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की या पेपरचा मोड ऑफ लँग्वेज काय असणार आहे। तर मित्रांनो, पेपर ऑनलाईन असल्यामुळे पेपर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध होऊ शकतो। कारण की ऑनलाईन पेपर सोडवण्याची तुम्हाला माहिती आहे की दोन्ही लँग्वेज तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात। मात्र ॲज पर कम्पेअर टू माय नॉलेज या ठिकाणी डिग्री लेवलचे जे पेपर असतात, कोणते डिग्री लेवलचे जे प्रश्न असतात ते जनरली टेक्निकल इंग्लिशमध्ये असतात। कशामध्ये असतात? इंग्लिशमध्ये असतात। त्यामुळे तुमचे टेक्निकल प्रश्न हे इंग्लिशमध्ये असतील याची गॅरंटी जास्त आहे। काय आहे? गॅरंटी जास्त आहे। त्यामुळे तसं त्यांनी काही दिलेलं नाही, मात्र मराठीमध्ये सुद्धा तुम्ही पेपर सोडवू शकता। कारण की ऑनलाईनमध्ये पेपर हा दोन्ही भाषेमध्ये आपल्याला काय होत असतो? उपलब्ध होत असतो। ठीक आहे। तसं अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही। जेव्हा अपडेट येईल तेव्हा मी ते टाकत राहणार आहे। तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। ठीक आहे। तर आपण हे 60-40 रेशो आहे। आता आपण पाहणार आहे की तुम्हाला पेपरचं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे। तर मित्रांनो, कमीत कमी आता या ठिकाणी पेपर जो आहे आय थिंक सो मार्चच्या एंडच्या आसपास या ठिकाणी होऊ शकतो। कारण की फेब्रुवारीच्या पेपर फॉर्म भरायची तारीख झाल्या काही 8-10 दिवसात काही पेपर होणार नाही। त्यामुळे पेपर झाला तर मार्च एंड किंवा एप्रिल, आणि जर आचारसंहिता लागली आणि सरकारला जर गडबड वेळ मिळाला नाही तर पेपर मे मध्ये सुद्धा काय होऊ शकतो?
जाऊ शकतो. लक्षात ठेवा, पेपर मे मध्ये सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. बाकी आपलं अभ्यासाची तयारी या ठिकाणी आपल्याला करायची आहे. तर माझ्या हिशोबानं या ठिकाणी मी तुम्हाला 2 प्रकारचं अभ्यासाचं नियोजन देणार आहे. एक 60 डेजचं आणि एक 90 डेजचं. किती? 60 डेजचंच मी या ठिकाणी नियोजन देतो. आशा करूया की आजपासून 60-70 दिवसामध्ये तुमचा पेपर, असं समजा की एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः पेपर होईल, तर त्यानुसार 60 दिवसाचं आपण अभ्यासाचं नियोजन या ठिकाणी घेत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर या परीक्षेमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर कमीत कमी दिवसातून तुम्हाला 9 तास अभ्यास करणं आवश्यक आहे. किती? 9 तास करणं आवश्यक आहे. जर पॉसिबल नसेल तर कमीत कमी मिनिमम 6 आवर हा तुम्हाला अभ्यास झालाच पाहिजे. काय झाला पाहिजे? 6 आवर हा अभ्यास तुमचा झाला पाहिजे. हे जे 6 आवर आहेत, या 6 आवरला तुम्हाला डिवाइड करायचं 3 स्लॉटमध्ये. मग या ठिकाणी कोणाचे 2-2 तासाचे 3 स्लॉट असतील. उदाहरणार्थ कोणी 2 तास करेल, कोणी 3 तास करेल, कोणी 2 तास करेल, कोणी 3 तास करेल, कोणी 2 तास करेल, कोणी 3 तास करेल. तर या ठिकाणी हा आहे स्लॉट 1, स्लॉट 2, स्लॉट 3. तर तुमच्या अभ्यासाचे तुम्ही 3 स्लॉट करायचे आहेत. किती स्लॉट करायचे आहेत? 3 स्लॉट या ठिकाणी करायचे आहेत. पहिला, दुसरा, तिसरा. मग जो 9 तास करेल त्याचा प्रत्येक स्लॉट किमान 3-3 तासाचा असेल, किंवा जो 6 तास करेल त्याचा 2-2 तासाचा स्लॉट असणार आहे. तुमचं ठरवायचं की तुम्हाला किती वेळ दिला. परंतु मी प्रिफर सांगेल की मित्रांनो, वेळ कमी आहे. परीक्षेच्या डेट्स जरी जाहीर नसल्या तरी असं समजा की वेळ कमी आहे. तुम्हाला 9-9 तास अभ्यास करणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आता जे बॅच जॉईन करते, त्या बॅच जॉईन करणाऱ्यांचा कमीत कमी 3 आवर तास कशात जाणार आहे? क्लासमध्ये ऑलरेडी जाणार म्हणजे जाणार. 3 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 3 तास तुम्हाला लेक्चरमध्ये जातील. कारण की या ठिकाणी बरेच विद्यार्थी बॅचेस जॉईन करतील किंवा काही नाही करतील, तरी सुद्धा त्यांनी 6 तास अभ्यास करणं आवश्यक म्हणजे आवश्यक आहे. तर मित्रांनो, पहिल्या स्लॉटमध्ये तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी हे विषय घ्यायचे आहेत. दुसऱ्या स्लॉटमध्ये तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग हे विषय या ठिकाणी घ्यायचे आहेत. आणि तिसरा जो स्लॉट आहे, तिसरा स्लॉटमध्ये मित्रांनो तुम्हाला जीके आणि तुमचा जो फॉरेन्सिक आहे, फॉरेन्सिक सब्जेक्ट, हा फॉरेन्सिक सब्जेक्ट या ठिकाणी घ्यायचा आहे. जर तुम्ही असं परफेक्ट नियोजन केलं तर तुमचं 100% सिलेक्शन हे झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की कट टू कट या ठिकाणी जर जे ओपन ओबीसी आहेत त्यांनी लक्षात ठेवा 160च्या खाली मार्क आलेच पाहिजे नाहीत. किती? 160 बिलो तुमचा कोठा लागणारच नाही आहे. त्यामुळे 160 पेक्षा जास्त तुमचे मार्क्स आले पाहिजेत. वाटेल तर मी परत मुद्दामून एखादा व्हिडिओ तुम्हाला कट ऑफ साठी टाकेल की जेणेकरून तुम्ही वरचं टार्गेट ठेवा ना, 170-175च्या वरचं. तर या ठिकाणी मराठी इंग्रजी आपण स्लॉट केले. पहिला स्लॉट जो आहे, मी या ठिकाणी परत तुम्हाला सजेस्ट करेल की मराठीचे आपले 30 चॅप्टर आहेत, इंग्रजीचे 30 चॅप्टर आहेत. तुम्ही सगळे ग्रॅज्युएशन लेवलचे व्यक्ती आहे. मॅथचे 30 चॅप्टर आहेत, रिझनिंगचे 30 चॅप्टर आहेत. कुठल्याही विषयाला कमी समजू नका. जीकेचे या ठिकाणी 6 मेन टॉपिक आहेत. आणि इथं तुमचे जे फॉरेन्सिक आहेत, फॉरेन्सिकचे 2 मेन टॉपिक आहेत. किती आहेत? 2 फॉरेन्सिकचे टॉपिक आहेत. एक आहे तुमचं फॉरेन्सिक, दुसरा आहे तुमचं केमिस्ट्री. आता याचा आपल्याला योग्य सांगड घालायची आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही वीकनुसार अभ्यास करायचा. या ठिकाणी मराठी कधी वाचायचं तुम्ही? किती आहे? मराठी वाचण्यासाठी तुम्हाला 30 दिवस. किती दिवस पाहिजे? 30 दिवस. आणि इंग्रजी वाचायला 30 दिवस. लक्षात ठेवायचं, ज्या दिवशीचा टाइम ठरला त्या दिवशी त्या ठिकाणी वाचायचं आहे. मराठीचं पहिला वीक, तिसरा वीक, 5वा वीक, 7वा वीक आणि 9वा वीक. लक्षात ठेवा, पहिल्या वीकमध्ये 6 दिवस, दुसऱ्या वीकमध्ये 6, तिसऱ्या वीक 6, चौथा वीक 6, 7व्या वीक 6. तर मित्रांनो लक्षात ठेवा, पहिल्या आठवड्यामध्ये 6 चॅप्टर, दुसऱ्या आठवड्यामध्ये 6. टोटल तुमचे चॅप्टर किती झाले? 30 दिवस 30 चॅप्टर तुम्ही वाचले. ओके, 30 दिवस 30 चॅप्टर तुम्ही वाचले. रविवारी जनरली अभ्यास करायचा नाही. रविवार हा मोकळा ठेवायचा आहे तुमच्यासाठी राखीव. त्या रविवारी काय करायचं ते सुद्धा सांगतो. नंतर इंग्रजी. आता इंग्रजीचे 30 चॅप्टर, दुसरा आठवडा, चौथा आठवडा, 6वा आठवडा, 8वा आठवडा, 10 आठवडा. तर मित्रांनो 10 गुणिले 6 जर केले तर 60 दिवस या ठिकाणी होतात. किती दिवस होतात? 60 दिवसामध्ये फक्त 2-2 तास तुम्हाला एका चॅप्टरला येणार आहेत. कारण की 60 दिवसामध्ये एका दिवशी 2 घंटे किती होतात? मग तुमच्याकडे फक्त 120 तास. किती होतात? 60 दिवस गुणिले 120 तास म्हणजे तुम्हाला 30 दिवस गुणिले 2 तास बरोबर 60 तासात मित्रांनो तुम्हाला मराठी वाचून कंप्लीट करायचं आहे. कधी तुम्ही बेरीज वजाबाकी केली नसेल, मी 100% सांगतो. तुमच्याकडे फक्त 60 तास आहेत. 60 तासात मराठी आणि 60 तासात तुम्हाला इंग्रजी वाचा का, रिव्हिजन करा का, काही करा.
ज्या दिवशीचं चॅप्टर त्या दिवशीच वाचणं झालं पाहिजे, सोमवारपासून या ठिकाणी तुमचं शेड्यूल करा. सेम या ठिकाणी मॅथ पहिला वीक, तिसरा वीक, पाचवा वीक, सातवा वीक आणि 9वा वीक सेम. रिझनिंग 2, 4, 6, 8, 10. तर या ठिकाणी सेम तुम्ही या ठिकाणी असा जर अभ्यास केला तर परफेक्ट तुम्हाला मार्क मिळण्याशिवाय राहणार नाही. पण लक्षात ठेवा, जर इथं गडबड केली तर तुम्ही खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारे तुमचं मराठीचं फक्त मित्रांनो आपल्याकडे 60 दिवसाचे 120 तास येतात. आता विचार करा की 120 तासामध्ये सगळं पुस्तक कसं वाचायचं. वाचावं लागेल. देअर इज नो वे. तर या ठिकाणी आपल्याला सर्वाई करायचं असेल तर वाचावं लागेल. नाही मग मी सांगितल्याप्रमाणे एक स्लॉट तुम्ही किती करा, 3 अवरचा करा. परंतु मी सजेशन देईल की 1 अवर, एक जो आहे चॅप्टर तो तुम्ही 2 अवरचा असला तरी ठीक आहे. नंतर मित्रांनो आता जीके आहे आणि टेक्निकल आहे. तर जीके आणि टेक्निकलचं कसं वाचायचं त्याची माहिती मी तुम्हाला सांगतोच नंतर. तत्पूर्वी मित्रांनो याची जी बॅच आहे या वैज्ञानिक सहाय्यक बॅचची आपली ऑनलाईन रेग्युलर या ठिकाणी बॅच आहे. ज्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर असणार आहेत प्रत्येक विषयाचे. रेकॉर्डेड सुद्धा लेक्चर आहेत. ज्यांना फक्त रेकॉर्डेड पाहिजे, ज्यांना नुसतं टेक्निकल पाहिजे त्यांच्यासाठी टेक्निकल पण आहे आणि ज्यांना लाईव्ह पाहिजे त्यांच्यासाठी लाईव्ह सुद्धा आहे. तर मित्रांनो या बॅचमध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा अवेलेबल असतील सर्व विषयाच्या, मराठीपासून तर इंग्रजीपर्यंत, फॉरेन्सिक पासून तर केमिस्ट्रीपर्यंत सर्व विषयाच्या तुम्हाला नोट्स असतील. सर्व विषयाचे तुम्हाला MCQ असतील. सर्व विषयाचे तुम्हाला MCQ सुद्धा देण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ रसायनशास्त्राचे मिनिमम तुम्हाला 1000 MCQ आपण देणार आहे. किती? 1000 MCQ तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. आणि फॉरेन्सिकचे मिनिमम 2000, किती? 2000 MCQ मी तुम्हाला देणार आहे. 2000. विचार करा, 2000 MCQच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणारच नाही. आणि हे MCQ आणि नोट्स ह्या तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही. त्या फक्त बॅच ज्यांनी घेतल्या त्यांना ई बुकच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत. ठीक आहे. तर या तुम्ही घरपोच या ठिकाणी तुम्ही बॅचमध्ये तुम्हाला मिळू शकतात. आता या ठिकाणी मित्रांनो 2 ऑप्शन आहेत. आता जसं तुम्हाला या ठिकाणी माहित आहे की कोणत्या भाषेमध्ये बॅच येणार आहे, तर मित्र तुम्हाला कोणतेही टेन्शन घ्यायचं नाही. आपले MCQ असू द्या की आपल्या नोट्स असू द्या, MCQ असू द्या का नोट्स असू द्या, तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये भेटणार आहेत. मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आपण उपलब्ध करून देणार आहे. कुठल्या भाषेत? दोन्ही लँग्वेजमध्ये तेवढे आपण उपलब्ध करून देणार आहे. भले मला त्या ठिकाणी वेळ लागेल, ट्रान्सलेट करणे किंवा सेटअप करणे, भरपूर गोष्टी असतात त्या तुम्हाला सांगू शकत नाही. तर त्या ठिकाणी मी दोन्ही भाषेत तुम्हाला उपलब्ध करून देणार आहेत. राहिली गोष्ट आपले लेक्चर्स, तर बरेचसे लेक्चर हे आपले जवळपास मराठीमध्ये असतील, काही लेक्चर आपले इंग्रजीमध्ये असतील. त्यामुळे तेवढी सुविधा तुम्हाला आहे की या ठिकाणी ज्यावेळेस मी प्रश्न सॉल्व्ह करेल त्यावेळेस इकडून मराठीत आणि इकडून इंग्रजीमध्ये सुद्धा लिहिणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. जे मागचे व्हिडिओ पाहिले त्याचा तुम्ही काही विचार करू नका, बाकी सगळे तुम्हाला त्या भाषेत अवेलेबल असणार आहेत. तर ह्या बॅचेस सुरू आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता यांचे नोट्स सुद्धा उपलब्ध असतील. आणि जीके असेल तर जीकेचे 6000 प्रश्न, मराठी असेल तर मराठीचे 30 टॉपिकचे 1000 प्रश्न, इंग्रजी असेल तर इंग्रजीचे प्रश्न तुम्हाला सर्व त्या ठिकाणी काय अवेलेबल करून दिलं जाणार आहे. तर आता या ठिकाणी आपण पाहणार आहे, तुम्हाला नंबर दिलेला आहे समोरचा 1 नंबरचा 8010457760. या नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता. बाकी तुम्हाला नंबर दिलेला आहेच. तर या ठिकाणी जीके विषयाबद्दल जर बघितलं तर मित्रांनो इथं पहिला वीक, दुसरा वीक, इथं सुद्धा जीके जे आहे सेम पहिला, तिसरा, 5वा, 7वा, 9वा. तर या ठिकाणी तुमच्याकडे बघा आता वेळ खरंच खूप कमी आहे. जीके साठी पहिल्या वीकमध्ये तुम्ही फक्त जिओग्राफी वाचा, दुसऱ्या वीकमध्ये तुम्ही पॉलिटी वाचा, तिसऱ्या वीकमध्ये इकॉनॉमिक्स वाचा, चौथ्या वीकमध्ये तुम्ही या ठिकाणी करंट अफेअर वाचा आणि 9व्या वीकमध्ये तुम्ही हिस्ट्री वाचा. झालं मित्रांनो, फक्त तुमच्याकडे एक आठवड्याचे 6 दिवस आहेत आणि 6 दिवसातले 2-2 तास जर अभ्यास करत असाल तर फक्त 12 तास तुमच्याकडे आहे. 12 तासात तुम्हाला इतिहास संपवायचा आहे, भूगोल संपवायचा आहे, 12 तासात तुम्हाला सगळं संपवायचं आहे. जीके मध्ये यात सायन्स सुद्धा विषय जर नसीब मिळालं तर 11व्या वेळेस तुम्ही सायन्स जीके बरं ते तुम्ही करायचं आहे. बाकी मग इकडे सेम दुसरा आठवडा, चौथा आठवडा तुमचं केमिस्ट्री कंप्लीट करा.
किंवा या ठिकाणी केमिस्ट्री फॉरेन्सिक, केमिस्ट्री फॉरेन्सिक, केमिस्ट्री फॉरेन्सिक, असं तुम्ही या ठिकाणी काय एक 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 त्या ठिकाणी करू शकता. म्हणजे तुमच्याकडे 6 आठवडे आहेत, त्यात 3 आठवडे तुम्ही केमिस्ट्री करा आणि 3 आठवडे तुम्ही फॉरेन्सिक करा. तर असं करून मित्रांनो जर केलं तर तुमचं 60 दिवसामध्ये या ठिकाणी एक कार्यक्रम होतो. आणि या 60 दिवसामध्ये जर विचार केला तर 10 संडे येतात. किती येतात? 10 संडे येतात. तर हे 10 संडे याच्यासाठी राखीव आहेत की कदाचित एखाद्या दिवशी तुमचा अभ्यास झाला नसेल, काही झालं नसेल, तर तो अभ्यास त्या दिवशी क्लिअर करायचा आहे. तर मित्रांनो हे जे मी तुम्हाला नियोजन सांगितले हे जर तुम्हाला पटलं असेल, आवडलं असेल, तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. तसंच मित्रांनो या ठिकाणी रविवार जो आहे, पहिले 3-4 रविवार तुम्हाला काही करायचं नाही, मात्र पुढच्या रविवारी तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायच्या. 4 रविवार झाले की तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व करायच्यात. कारण की टेस्ट सिरीज शिवाय या ठिकाणी आपल्याला कळत नाही की आपले किती मार्क्स आहेत आणि आपण कोणत्या लेवलला पोहोचलेला आहे. तर त्या मित्रांनो, तर अशा पद्धतीनं तुम्ही जर अभ्यासाचं नियोजन केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. मराठी इंग्रजीला बाळासाहेब शिंदे वापरा, गणित बुद्धिमत्ता वैसे सर वापरा आणि जी के साठी तात्याचा ठोकळा वापरा. बाकी नोट्स आपल्याकडे सर्व विषयाचे इतर सुद्धा शॉर्ट नोट्स आहेत की ज्या तुम्ही मला कमी वेळेत तुम्ही वाचू शकता. तर असं हे गणित आहे. हे गणित जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. माझ्या हिशोबानं फक्त भूगोल वाचायला 12 तास आहेत तुम्हाला, तर या ठिकाणी हिशोब मी तासाचा करून दिलेला आहे. तुम्हाला फक्त आता ठरवायचं की या ठिकाणी आता आज तारीख आहे 17, तर तुम्हाला 21 तारखे किंवा 18 तारखेपासून 19 तारखेला काय वाचायचं, 20ला काय वाचायचं, असं 6 दिवसाचं तुमचं शेड्यूल असलं पाहिजे. पहिल्या स्लॉटमध्ये काय वाचायचं, 21 तारखेला स्लॉट 1 कोणते टॉपिक आहेत, या ठिकाणी 21 स्लॉट 2ला तुमचं मॅथ आहे, तर मॅथचे पहिले 6 चॅप्टर लिहायचे, वाचणं झाले की टिक करायची. अशा तऱ्हेने तुम्ही जर अभ्यासक्रम नियोजन केलं तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन हमखास होणार आहे. मात्र त्यासाठी डबल अकॅडमीची साथ तुम्हाला 100% असणार आहे. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करायचे विसरू नका. पण कमेंट केल्यापेक्षा व्हॉट्सअपला कमेंट करा, कारण की यूट्यूबच्या कमेंट पाहायला जातील याचं नाही, कारण की खूप साऱ्या कमेंट्स येतात. त्यामुळे कृपा करून व्हॉट्सअपला कमेंट करा. ओके, थँक्यू.